नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज अगदी ताज्या विषयावर मी बोलणार आहे. आपण खूप लोकांकडनं, मित्रांकडनं, मैत्रिणींकडनं, घरादारीत सगळीकडे एकच चर्चा चालली आहे. 29 तारखेला शनी बदल होतोय. आता शनी बदल होतोय ही एवढी पॅनिक होण्यासारखी खरं तर गोष्ट नाही, कारण तो दर 2.5 वर्षांनी होतो. पण लोकांना त्याच्याबद्दल एक प्रकारचं भीतियुक्त आकर्षण अशासाठी असतं की शनीचा संबंध 7.5शी आहे आणि 7.5 या शब्दाला एक भीतीचं वलय आहे. म्हणून आज त्याच्यातला काहीच वाईट कसं नाही हे सांगण्यासाठी मी व्हिडिओ करते आहे. 29 तारखेला शनी मीन राशीमध्ये जातोय. मीन रास ही गुरुची रास आहे. गुरु हा शनीचा मित्रही नाही, शत्रूही नाही. शनी हा सर्व ग्रहांमधला सर्वात मोठा नैसर्गिक पापग्रह आहे आणि गुरु हा सर्व ग्रहांमधला नैसर्गिक सर्वात मोठा शुभग्रह आहे. त्याच्यामुळे गुरु आणि शनी यांच्यात मैत्री पण नाही आणि शत्रुत्व पण नाही. गुरु हा निसर्ग कुंडलीप्रमाणे धर्म त्रिकोणातला धर्माचा कारक आणि शनी हा निसर्ग कुंडलीप्रमाणे दशमातला कर्माचा कारक. त्यामुळे आपल्या कुंडलीतला धर्म आणि विश्वास हे आपल्या आयुष्यातले विश्वास जे असतात त्याच्यावरच आधारित आपण कर्म करतो, नाही का? आपला ज्याच्यावर विश्वास नाही त्या विषयात आपण हातच घालणार नाही. त्याच्यामुळे गुरु आणि शनी यांना एकमेकांशी काही घेणं देणं नाही आहे आणि ते एकमेकांना त्रासही देत नाहीत. उलट गुरुचा स्वभाव आहे प्रसरण करण्याचा आणि शनीचा स्वभाव आहे लिमिटेशन्स, कॉन्ट्रॅक्शन. त्याच्यामुळे गुरुच्या राशीत गेला शनी, म्हणजे शुभ ग्रहाच्या राशीत गेला की त्याचं प्रसरण होतं, उलट होतं की तो चांगलाच होतो. शनी वाईट नाहीच आहे. शनी काय आहे की शनीचा विश्वास स्वतःचा हा फक्त कर्मावर आहे. तुम्ही ज्या काही गोष्टी करता त्याचा परिणाम तुमच्या आयुष्यामध्ये होतो. तुमच्या विश्वासाचा परिणाम कर्मावर होतो आणि कर्माचा परिणाम तुमच्या आयुष्यावर दिसतो. त्याच्यामुळे हा शनी तुमचं कर्म शुभ करणार का अशुभ असणार हे सगळं ठरवतो. अर्थात हा मीन राशीत आलाय म्हणजे शुभ आहे हे सांगायला नको. आणि याच्या आधी 29 तारखेच्या आधी आज 28 तारीख आहे. आजपर्यंत शनी स्वतःच्या मूल त्रिकोण राशीत आहे, म्हणजे मोस्ट कम्फर्टेबल आहे. त्याला कसलाही त्रास नाही, आजोळी येतो आणि तिथून तो गुरुच्या राशीत येतोय, ज्ञानाच्या राशीत येतोय, धर्माच्या राशीत येतोय, विश्वासाच्या राशीत येतोय. म्हणजे त्याच्या कर्माचं जे दिशा आहे, पर्स्पेक्टिव्ह आहे, हेतू आहे, तो अजून चांगला होतोय. मग घाबरण्यासारखं काय आहे? आता हा विषय झाला शनी मीनेत येतोय म्हणजे काय याचा. 29 तारखेला ग्रहांचं एकमेकांशी नातं किंवा ग्रह कुठे आहेत सगळे हे बघायला गेलो तर मंगळ अजूनही आलेला नाही आहे कर्केमध्ये. तो मिथुनेत आहे म्हणजे तो शुभ नाही आहे. मिथुन राशीमधून मंगळाची 4थी दृष्टी 3, 4, 5, 6 कन्येवर, 7वी दृष्टी धनुवर आणि 8वी दृष्टी मकरेवर. इथे तो धनुनंतर मकरेवर जरी बघत असला तरी शनी आत्ता मकरेत नाही आहे. शनी कुंभेतून मीनेत येतोय म्हणजे शनीवर बघत नाही आहे मंगळ, हे नक्की आहे. दुसरा ग्रह रवी. रवीपासून आपण बघूया तर रवी मीन राशीमध्ये आत्ता आलेला आहे 14 तारखेपासून. त्यामुळे तो 29 तारखेला 15 अंशाच्या पुढे 16 अंश जवळ आहे, कारण रवी रोज 1 अंश जातो. त्यानंतर बुध ऑलरेडी मीनेत आलेला आहे आणि तो वक्री आहे. मीनेतला बुध 0 ते 15 अंशापर्यंत नीचीचा असतो. नीचीचा ग्रह वक्री झाला की चांगला होतो, म्हणजे तो शुभ झाला आहे. शुक्र, तो बुध आहे 6 अंश 37 कला. शुक्र 4 अंश 50 कलांमध्ये आहे 29 तारखेला सकाळी, तोही वक्री आहे. मीन राशीतला शुक्र 0 ते 28 अंश उच्चीचा असतो, उत्तम असतो आणि तो वक्री झालाय म्हणजे तो साधा झालाय, नीच होत नाही. वक्रीचा
वक्री ग्रह उच्चीचा झाला म्हणजे तो नीचीचा होत नाही, साधा होतो. आणि या बुध शुक्राची एकमेकाशी युती आहे, कारण 4 आणि 6 अंश आहेत. रवीमुळे ते दोघी अस्तंगत होत नाहीत, कारण वक्री आहेत. वक्री ग्रह म्हणजे काय? जे रवीपासून लांब जातात त्यांना वक्री म्हणतात. मग कसे अस्तंगत परिणाम देतील? त्यात बुध शुक्र दोघंही 15 अंशाच्या पासून 10 अंशाच्या आत आहेत, म्हणून ॲस्ट्रॉनॉमिकली अस्तंगत अंशात आहेत, पण त्यांची एकमेकाशी युती आहे. त्यामुळे जे ग्रह अस्तंगत होतात त्यांची जर शुभग्रहाशी युती किंवा शुभग्रहाची दृष्टी तिथे असेल तर ते अस्तंगत परिणाम देत नाहीत. म्हणजे बुध शुक्र चांगलेच आहेत. त्यानंतर नेपच्यून 5 अंशात आहे, पण नेपच्यून हा मीन राशीचा स्वामीसारखा आहे आणि तो इंडिव्हिज्युअली परिणाम देत नाही, कारण तो 14 वर्ष एका राशीत असतो. त्याच्यामुळे आत्ता जन्म होणाऱ्या सर्व लोकांच्या कुंडलीमध्ये नेपच्यून हा जर मिनेत असेल तर 14 वर्ष ज्या लोकांचे जन्म होतात त्यांच्या सगळ्यांच्या कुंडलीमध्ये त्या 14 वर्षात मिनेत नेपच्यून आहे, म्हणून तो इंडिव्हिज्युअली काही काम करत नाही. तो म्हणून अस्तंगत वगैरे आपण त्याला धरत नाही. त्यानंतर राहू जो आहे, सगळ्यात जास्त जे काही शनी राहूबद्दल चालू आहे, राहू 3 अंश 13 कलांमध्ये, राहू नेहमी उलटा राशीमध्ये येतो, म्हणजे 30, 29, 28, 27 असं करत येतो. राहू आत्ता मीन राशीमध्ये आहे. हा 3 अंश म्हणजे आता तो 2, 1 करून पुढे जाणार आहे. तो जाणार आहे पुढे म्हणजे मागच्या राशीमध्ये, तो येणार आहे कुंभेमध्ये, जी त्याची मूल त्रिकोण रास आहे. राहूचं गुरुशी चांगलं रिलेशन नाही, वाईट पण नाही. उलट राहू गुरुसमोर आवाज बंद होतो राहूचा. त्यामुळे गुरुच्या राशीत तो कम्फर्टेबल नाही, स्वतःला गुरु समजावं लागतंय त्याला. मग त्याला घाई झाली आहे कुंभ राशीत जाण्याची. आणि अर्थात 3 अंशात असल्यामुळे बुध शुक्र राहू यांची युती आहे. आणि शनी इथे बुध शुक्र राहू आणि शनीबद्दल एकत्रित बोलते. शनी इथे 29 तारखेला प्रवेश करतोय. 0 ते 1 अंश एवढा तो 1 महिन्यामध्ये असणार आहे, कारण शनी 30 महिन्यात 30 अंश म्हणजे 1 रास फिरतो. त्याच्यामुळे त्याला 1 अंश पूर्ण करायला 1 महिना लागतो. मग बुध शुक्र शनी राहू या सगळ्यांची युती आहे, तर ती वाईट नाही आहे, कारण हे सगळेच एकमेकाचे मित्र आहेत. बुध राहू शनी आणि शुक्र, बुध शुक्र शनी राहू केतू हा मित्रांचा ग्रुप आहे असं आपण बघितलं आहे. त्यामुळे हे सगळे एकमेकांचे मित्र आहेत आणि हे गुरुसारख्या बलाढ्य शुभग्रहाच्या राशीत आहेत. बुध गुरुच्या राशीमध्ये हा गुरुच्या समोरच्या राशीचा स्वामी असतो नेहमीच. त्यामुळे आत्ता जो बुध आलेला आहे या गुरुच्या राशीमध्ये हा कमी अंशात आहे. आता ह्या कमी अंशाचं गणित पहिलं बघूया. सर्व ग्रहांचे नियम आहेत अंशाप्रमाणे कुठल्या राशीत काय करतात. तर सम आणि विषम असे राशींचे 2 प्रकार पडतात. त्यातल्या समराशी 2, 4, 6, 8, 10, 12 ही 12वी रास म्हणजे मीन रास. इथे आज समराशीत हे सगळे ग्रह आहेत. समराशीमध्ये पहिल्या 6 अंशात असलेले ग्रह मृतावस्थेत असतात असा नियम आहे. म्हणजे काय तर त्यांचं द्रेष्काण हे नाही आहे त्या राशीचं, त्या राशीत ते संपूर्ण फळ देत नाही आहेत. म्हणजे बुध शुक्र शनी राहू हे सगळे ग्रह इथे 1 अंशात शनी, 3 अंशात राहू, 4 अंशात शुक्र, 6 अंशात बुध हे सगळे मृतावस्थेत आहेत. मग काय परिणाम देणार ते? आणि ते मित्र आहेत एकमेकाचे, त्यामुळे एकमेकाचं वाईट नाही करत किंवा एकमेकावर कुरघोडी नाही करत किंवा एकमेकाकडे वाईट दृष्टी नाही टाकत. शनीची पहिली दृष्टी सर्व ग्रहांवर आहे, असू दे मित्रग्रहांवरच दृष्टी टाकतोय. म्हणजे एकमेकांशी हे भांडत नाही आहेत बुध शुक्र शनी राहू. आणि रवी आहे हा 15 अंशाच्या पुढे गेला आहे. म्हणजे राहू जेव्हा 5-6 दिवसांनी काही कलांमध्ये पुढे जाईल, कारण तो एका महिन्यात 1च अंश जाणार आहे, ते जेव्हा तो 7-8 कला 10 कलांमध्ये जाईल तोपर्यंत रवी पहिली अंश ही रास संपून जाणार आहे, कारण रवी परत 14-15 तारखेला बदलून मेषेत जाणार. आणि नियम असा आहे
की रवी आणि शनी जेव्हा एका राशीत आहेत, शनीची दृष्टी रवीवर पडते पहिली असं आपण म्हटलो तरी रवी आहे 16 अंशाच्या पुढे जातोय आणि शनी आत्ताशी 1 अंशात येतोय. त्याचा रवीवरती कितीसा इम्पॅक्ट होणार. एखाद्या लहान मुलाने आजोबाकडे बघण्यासारखं आहे हे. त्याच्यामुळे प्रत्यक्षात या शनीचा इफेक्ट स्वतःचा सुद्धा खूप जास्त या राशीमध्ये आत्ता लगेच दिसणार नाही आहे. आणि राहू बरोबर तो युती करतोय. 0 अंशात शनी आणि 3 अंशात राहू, म्हणजे हे दोघंही मृतावस्थेत आहेत आणि या राहूचं लक्ष सगळं कुंभेकडे लागलेलं आहे. त्याला काही गरज नाही आहे आत्ता शनीशी मैत्री पण नको आहे, काही नातं पण नको आहे, त्याला झाली आहे घाई. आणि राहू पाऊण अंश जातो रोज. अजून स्पष्ट राहू जरी बदलला नसला तरी मध्यम राहू जानेवारीपासूनच परिणाम द्यायला लागलेला आहे. स्पष्ट राहू आणि मध्यम राहू म्हणजे काय हे ज्यांना ॲस्ट्रॉलॉजी कळते त्यांना माहीत आहे. दाते पंचांगामध्ये असं तो स्पष्ट राहू आहे, त्याचा बदल हा 29 मेला आहे. पण जवळजवळ जानेवारीपासून मध्यम राहूचं फळ मिळायला लागलेलं आहे कुंभ राशीचं. मग शनीचा काय संबंध येणार त्याच्याशी. त्याच्यामुळे सगळ्यांनी लक्षात ठेवा, पॅनिक होण्यासारखं नथिंग, काहीही नाही आहे अजिबात. कारण अजून एक नियम असा असतो की प्रत्येक ग्रह कुठल्याही राशीमध्ये जाताना कधी फळ देतो. रवी, मंगळ, बुध हे बदलल्या फळ देतात. म्हणजे इथे बुध जो 6 अंश 37 कला 29 तारखेला आहे, हा बदलल्या त्यांनी फळ द्यायचं तर तो आधी वक्री आणि नीचीच आहे. त्यामुळे तो साधा झालेला आहे, चांगला झालेला आहे. आणि हा मीनेमध्ये आहे तर तिथून तो स्वतःच्या राशीकडे बघतो ना समोर कन्येमध्ये, त्याच्यामुळे हा चांगलं फळ देतोय. बुध फक्त बदलल्या देतो, रवी, मंगळ आणि बुध. त्यानंतर गुरु आणि शुक्र हे नेहमी मध्यात फळ देतात. तर हा इथे असलेला शुक्र 4 अंश 50 कलांमध्ये फळ द्यायला अजून बाध्य झालेलाच नाही. आणि शनी हा नेहमी शेवट फळ देतो. त्यामुळे आत्ता मीनेत येणारा शनीच्या आधी कुंभेतल्या शनीनी फळ दिलेलं आहे सर्वांना. हा मीनेतला शनी आल्या फळ देत नाही का. कारण शनीचा विश्वास नाही कोणावर. तो सगळ्यांना संघर्ष करायला लावतो, कर्म करायला लावतो. त्याच्या योग्य लायकीप्रमाणे त्यांनी कर्म केलं की त्या माणसाला तो ते फळ देतो. म्हणजे शनी आत्ता फळ देणारच नाही आहे. मग त्याच्यामध्ये घाबरण्यासारखं काहीच नाही आहे. आणि समजा शनीने पहिली दृष्टी बुध शुक्र राहूवर टाकली तर मित्र आहेत ते. आणि राहू गुरुच्या राशीमध्ये निष्प्रभ आहे. बुध शुक्र गुरुच्या राशीमध्ये बघायला गेलो तर बुध गुरुच्या राशीकडे बघतोय आणि शुक्र मुळातच मीन राशीमध्ये उच्चीची जागा दिली आहे गुरुनी त्याला. म्हणजे चांगलाच आहे ना तो. त्याच्यामुळे हे वाईट तर नक्कीच नाही करणार आहेत, नक्कीच. नेपच्यून तर मीन राशीच्या स्वामीसारखा समजला जातो. रवी मीन राशीमध्ये आहे, रवी बदलल्या फळ देतो एक. आणि दुसरा असा नियम आहे की जेव्हा एखादा ग्रह स्वतःच्या उच्चीच्या राशीकडे चाललाय, मीनेतला रवी मेषेत म्हणजे स्वतःच्या उच्चीच्या राशीकडे चाललेला आहे, त्यामुळे तो चांगलाच आहे. त्यामुळे याच्यात घाबरण्यासारखं काहीही नाही असं माझं मत आहे. मी तुम्हाला ते टेक्निकली प्रूव्ह करून दाखवलं. मी जे नियम सांगितले ते तपासून बघा शास्त्रामध्ये. हेच नियम मी शिकलेली आहे माझ्या वडिलांकडनं. आणि याच्या पुढची गोष्ट, जेव्हा आपण शनीच्या बद्दल बोलतोय, हा जेव्हा 1 अंशापर्यंत जाईल, 1 अंश पूर्ण होऊन 2 अंशात जाईल, त्याला मे महिना उजाडतो. 29 एप्रिल. 29 एप्रिलपर्यंत रवी राहत नाही मीनेत. पण बुध फास्टेस्ट, मंगळ 6 जूनला बदलणार आहे, बुध आधीच बदलून जाणार आहे. बुध हा फास्टेस्ट मुव्हिंग प्लॅनेट आहे. मंगळ 45 दिवसामध्ये रासच बदलतो. म्हणजे ह्या 2 अंशाच्या शनीशी कोण युती करताय यातलं. नेपच्यूनची युती शनीशी झाली असेल तर नेपच्यून बलवान आहे मीनेमध्ये आणि तो इंडिव्हिज्युअली परिणाम करत नाही. रवी तर पुढंच गेलेला असणार आहे. शुक्र हा 31 मेपर्यंत मीनेत उच्चीचा आहे. तो जेव्हा वक्री होतो, तो वक्रीचा मार्गी झाला की परत उच्चीचीच फळं देणार आहे. शनीची शुक्रावर असणारी दृष्टी, शनी आणि शुक्र आहे तर मित्र आहेत, त्याच्यामुळे वाईट तर काहीच नाही ना देणार. जेव्हा प्रथम स्थानामध्ये मीन रास म्हणजे मीन लग्नाच्या कुंडलीमध्ये हे सगळे ग्रह तिथे आलेले आहेत, तर जेव्हा मीन लग्नी शनी आलाय तर या शनीची सर्वांवरती जरी दृष्टी आहे लग्नस्थानामध्ये,
तरी लग्नस्थान हे केंद्रस्थान पण आहे आणि त्रिकोणस्थान पण आहे. त्रिकोणामध्ये सगळेच ग्रह शुभ परिणाम देतात, त्यामुळे हे कोणीही वाईट नाहीत. त्यात शनी हा घाबरवणारा तर आत्ता अजिबातच नाही. शनी कधीच घाबरवत नाही, पण तुम्ही पॅनिक होण्यासारखं नाही. मीन राशीची जी लोक आहेत त्यांच्या चंद्रावरून आत्ता शनी जाणार आहे. मीनेतला शनी जेव्हा तो कुंभेत आला तेव्हाच त्यांना 7.5 सुरू झालेली आहे ॲक्च्युली. पण कुंभेतला शनी हा मूल त्रिकोण राशीत असतो, बलवान असतो, आजोळी असतो. तो चंद्राला 12वा आला म्हणून मनाचा व्यय, 12 म्हणजे व्यय, म्हणून मानसिक त्रास येतो. पण ज्यांचा चंद्र मीनेतला बलवान आहे त्यांना होत नाही त्रास, कारण मीन राशीचा उद्देश मोक्ष आहे. शनी हा त्या स्थानाचा कारक ग्रह आहे. द्वितीय स्थानामध्ये आले असतील हे सगळे ग्रह, तर इथे बुध शुभकारक, शुक्र शुभकारक, रवी शुभकारक. शनी इथे आला तर आधी तो उभाच राहिलेला नाही, अजून प्रत्येक स्थानामध्ये तुम्ही बघाल तृतीयामध्ये बुध बलवान, शुक्र बलवान, शनी त्या स्थानाचा कारक, रवी त्या स्थानाचा कारक, राहू तर इथे महापराक्रमी. चतुर्थामध्ये बघाल तर बुध कारक, शुक्र कारक, रवी थोडासा स्ट्रिक्ट, राहू तिथून कर्मावरती बघतो, बदल करतो. पण चतुर्थामध्ये शनी हा सुखाला जरा त्रास देत असला तरी ह्याला अजून बळ आलेलं नाही. शनी कधी फळ देतो? शेवट. सुरुवात केली आहे त्यांनी, म्हणजे चतुर्थामध्ये तो तुम्हाला कर्मासाठी संघर्ष करायला लावेल, पण शनी हा संघर्ष केल्याशिवाय कधीच फळ देत नाही. त्यामुळे त्याच्यात नाविन्य काय आहे? नथिंग. पंचमामध्ये आलेला बुध शुक्र, बुध पंचमाताला बुद्धिमान आहे, शिक्षणासाठी चांगला. शुक्र पंचमाताला कारक आहे पंचमाचा. राहू पंचमामध्ये आला तर राहू आणि शुक्र, आता राहू पंचमामध्ये येण्याची या अंशामध्ये नाहीच आहे. तो 3 अंशातनं चालला कुंभेकडे. त्याच्यामुळे पंचमामध्ये, ज्यांच्या पंचमामध्ये मीन रास आहे तिथे फक्त राहूची 2-3 अंश त्याचे पूर्ण होईपर्यंत 1-2-2.5 महिने 29 मे पर्यंत त्यांची युती झाल्यासारखी दिसते. आणि राहूची पंचमात शुक्राशी युती असेल, गुरुच्या राशीमध्ये झाली आहे. त्या कुंडलीमधला गुरु कुठे आहे बघा, तो जर पंचमाकडे बघत असेल तर ह्या युतीमधला राहू म्हणतो मी शुक्रच आहे आणि मी गुरुच्या राशीत असल्यामुळे मी शिक्षणाचाच कारक आहे, वाईट नाही. रवी पंचमामध्ये कलाक्षेत्रात चांगला, नंतर त्याच्या राजकारणामध्ये चांगला. षष्ठामध्ये शनी, शनीचा हे कारक स्थान आहे. षष्ठामध्ये राहू रोगरी रिपूतून बाहेर काढतो. षष्ठामध्ये नेपच्यून पापग्रह उपचय स्थानात म्हणून चांगला आहे. षष्ठामध्ये बुध हा पचन संस्थेचा कारक आहे, तोच मीन राशीतून स्वतःच्या राशीकडे बघतो म्हणून चांगला आहे. शुक्र इथे उच्चीच आहे, मग कोण वाईट आहे? सप्तम स्थानामध्ये 12 आकडा आला असेल तर इथे सप्तमामध्ये आलेला बुध कायमच स्वतःच्या राशीकडे बघणार आहे. शुक्र इथे उच्चीच आहे. हे स्थान विवाहाच्या लैंगिक मानसिक सुखाचं स्थान आहे. इथे शुक्र कारक आहे त्या सुखाचा. बुध शुक्र वकिली म्हणून पण चांगले आहेत. इथे असलेला राहू अतिशय पटकन प्रसिद्धी देणार आहे. शनीची या सगळ्यांवर दृष्टी आहे पहिली, पण हे सगळे शनीचे मित्र आहेत. आणि शनी 12व्या राशीत सप्तमात, सप्तमाचा कारक, कारण पश्चिम दिशेचं ते स्थान आहे. अष्टम स्थानामध्ये शनी लॉन्जेटिव्हिटीचा कारक आहे मीन राशीमध्ये. आणि तिथे असणारा बुध शुक्र हे सगळेच ग्रह 29 तारखेला अंशानी बलवान नाहीत. त्यामुळे 29 तारखेला प्रचंड काहीतरी वेगळं घडेल असं होऊ शकत नाही, कारण शनी येणार आहे 29ला, पण त्याच्या आधीपासून आलेले आहेत ना. बुध 6 अंशात गेलाय म्हणजे आलेला आहे, शुक्र 4 अंशात गेलाय म्हणजे तिथे तो 21 जानेवारीपासून आहे. राहू तिथून तिथे गेलं 1.5 वर्ष आहे, म्हणजे ते नव्याने तिथे येत नाहीत. शनी एकटा नव्याने तिथे येतोय आणि जर त्यांच्याशी युती करतोय तो त्याचे मित्रच आहेत. मित्रांची मांदियाळी आहे. बुध शुक्र राहू शनी सगळे मित्र आहेत, वाईट काय आहे? भाग्यस्थानामध्ये हे असतील, भाग्यातला बुध, भाग्यातला शुक्र, भाग्यातला बुध डॉक्युमेंट्स म्हणजे लिजंड्स म्हणजे आपल्या धर्मग्रंथांचा कारक. भाग्यामधला शुक्र हा चांगल्या प्रवासाचा, चांगल्या वाहनाचा कारक. भाग्यामधला राहू परदेश प्रवासाचा कारक. भाग्यामधला शनी हा फक्त विनाकारण प्रवास करू देत नाही, पण तो सर्वात कमी अंशात तिथे आहे. बाकी सगळे त्याच्यापेक्षा जास्त अंशात आहेत, ते युती करतायत. फक्त हा कर्टेलमेंट कुठे करतो, विनाकारण तुम्हाला तो प्रवास करू देणार नाही. हे गुरुचं स्थान आहे, त्याच्यामुळे मुळातच हे गुरुचं स्थान
आणि गुरुच्या राशीत लांबच्या प्रवासाचं स्थान, हा शनी म्हणतो जरा थांब, विचार कर, जायचं आहे का तरच जा. दशमामध्ये सगळे ग्रह उत्तम आहेत. दशमात बुध व्यवहार ज्ञान, दशमात शुक्र बिझनेस, कारण तो मूळचा सप्तमेश आहे. दशमात राहू हा कर्मस्थानामध्ये बदल दाखवू शकतो. आणि दशमामध्ये असणारा रवी जेव्हा आत्ता 15 अंशात आहे, तेव्हा रवी आणि राहूची जर रवी राहू दोघंही दशमात आहेत तर राजकारण्यांसाठी हे खूप चांगलं आहे. एकादशामध्ये सगळेच ग्रह चांगले असतात, कारण हे उपचय स्थान आहे एक, आणि हे लाभाचं स्थान आहे. इथे शुभ ग्रह उत्तम परिणाम देतात. नेपच्यून तर उत्तमच देतो, मित्रांच्यासाठी चांगलं आहे. इथला शनी जो आहे, परत एकदा तेच सांगायची वेळ आली, शनीचं हे स्थान आहे, पण शनी 1 अंशात 1 महिनाभर आहे, जाणार आहे तो 0 ते 1 पर्यंत, म्हणजे फार काही करणार नाही आहे. व्ययस्थानामध्ये जर 12 आकडा असेल तर हे व्ययस्थान मीन राशीचंच आहे, निसर्ग कुंडलीप्रमाणे गुरुचं आहे. शनी तिथे मीनेत व्ययाचा कारक आहे, म्हणजे मोक्ष त्रिकोणामध्ये तो अध्यात्माचा कारक आहे. व्ययस्थानामध्ये बुध व्ययामध्ये शनीशी युती करतो तर अतिशय बुद्धिमत्ता त्याच बाजूची दाखवतो. शुक्र तिथे उत्तम लिखाण करतो. व्ययातला शुक्र हा उत्तम लिखाणाचा आणि उच्चीचा म्हणजे समर्पणाचा कारक आहे. काहीच वाईट नाही. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी मी दाखवते अशा प्रकारे जर विचार केलात तर तुम्हाला कळेल की मीन राशीमध्ये आलेला शनी म्हणजे अरे बापरे आहे का. तो फळ कधी देतो. शनीच्या भ्रमणामध्ये एक गोष्ट अजून महत्त्वाची लक्षात घेण्याची अशी असते, ज्या लोकांचं वय 30च्या आत आहे, पहिली 7.5 होऊन गेली आहे किंवा चालू आहे, पहिल्या 7.5मध्ये शनी माणसाला स्वतःच्या कर्मानी पायावर उभं करण्यासाठी उद्युक्त करतो. काय करायला पाहिजे हे त्याला दाखवतो. आणि त्यानंतरच्या 30 वर्षांमध्ये, ज्याला सॅटर्न रिटर्न्स आपण म्हणतो, तेव्हा जेव्हा दुसरी 7.5 येते तेव्हा माणूस स्वतःच्या कर्मातून चांगलं कर्म, चांगलं नसलेलं कर्म, दुसऱ्याच्या इन्फ्लुएन्सनी केलेलं कर्म, या सगळ्याचा परिपाक आपल्याला काय फळ देणारा शनी आहे त्याला कळलं आहे. तो शहाणा झाला आहे. आणि ज्यांचं वय 60च्या वर तिसरी 7.5 आली आहे त्यांचं कर्माचं वय आता हिरिरीने कर्म करण्याचं वय राहिलेलं नाही. आणि त्या कर्माचं काय फळ मिळतं हे त्यांनी तावून सुलाखून निघालेत ते आयुष्यभर. त्यामुळे त्यांना आश्चर्य वाटणार का ज्यांनी काहीच करणार नाही आहे. उलट त्यांना तो अध्यात्माकडे नेणार आहे, कारण तो मीनेमध्ये आहे, गुरुच्या राशीत आहे, निसर्ग कुंडलीत तो व्ययातल्या राशीत आला आहे, म्हणजे उत्तम आलेला आहे. मग ज्याप्रमाणे तुमचं वय आहे त्याप्रमाणे शनी त्या त्या स्थानामध्ये काम करणार आहे. मी माझ्या क्लासमध्ये हा संपूर्ण विषय डिस्कस केला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या कुंडलीमध्ये मी हे सगळं पाहिलेलं आहे. त्यामुळे तुम्हालाही तसं बघायचं असेल तर मला मेल करा, माझा चॅनल सबस्क्राईब करा. ज्यांना कुंडलीचा अभ्यास करून घ्यायचा असेल त्यांनी मेलवरती मला विचारावं. बघा शनी किती चांगला आहे हे मी तुम्हाला दाखवलं आहे. घाबरण्यासारखं काहीही नाही. ओके, बाय बाय.